कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली। दुपारी 1:15च्या सुमारास शरद मोहोळ याच्यावर 4 राऊंड फायर करण्यात आले। त्यानंतर तो जागेवरच कोसळला। गोळीबार झाल्यानंतर मोहोळला तेथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं। दरम्यान शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्यांची माहिती समोर आलेली आहे। आता सध्याच्या घडीला शरद मोहोळ याचं शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे। रुग्णालयातून पोलीस सुरक्षेत मृतदेह घराकडे रवाना झालेला आहे। कडक बंदोबस्तात शरद मोहोळ याचा मृतदेह घरी नेला जातोय। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र सध्या त्याचं पोस्टमार्टम पूर्ण झालं असून मृतदेह घरी नेला जातोय। दरम्यान शरद मोहोळ हा सुतारदरा परिसरात राहण्यासाठी होता। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला। त्यावेळी काही त्याच्याच टोळीतील आरोपींनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। सध्या त्याचा मृतदेह चोख पोलीस बंदोबस्तात घरी नेला जातोय। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत।